नमस्कार प्रेक्षकांनो, या मालिकेच्या आजच्या जबरदस्त भागामध्ये आपलं स्वागत आहे. आणि त्यामध्ये अतिशय छान रोमॅन्टिक आणि जबरदस्त असा ट्विस्ट समोर आला आहे. आणि त्यामध्ये तो आहे जय आणि शर्वरीच्या प्रेमाचा. दोघीही आता घडलेल्या भयानक घटनेत कसे एकत्र येतात, सगळं काही विसरून आता शर्वरी ही कशी आता जयला मिठी मारत आता जयच्या प्रेमात पडते. आणि जय कसा आता त्याच्या प्रेमाची कबुली शर्वरीला देतो आणि दोघेही एकमेकाच्या प्रेमाचा कसा स्वीकार करतात. प्रेक्षकांनो, हे सगळे या व्हिडिओमध्ये आपण बघूयात. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. आणि त्यामध्ये आता रात्रीच्या अंधारात तिच्या रूममध्ये शर्वरी असताना आता भूताची भीती घालून अंगावरती पांढरा कपडा टाकत जय तिथे येतो आणि भूताचा आवाज काढून आता जय शर्वरीला घाबरू लागतो. तर शर्वरी जाम घाबरते. आता जय हा शर्वरीच्या पाठीमागे पळतो. तर कॉटवर उभा राहत शर्वरी मोठ्याने ओरडते आणि म्हणते की नको नको. आणि लगेच आता जय शर्वरी घाबरलेली बघून आता तो कपडा काढत म्हणतो की अगं मी आहे शर्वरी, मी जय खानोलकर. तर पटकन आता शर्वरी ही जयला मिठी मारते. आणि 1 मिनटं आता शर्वरीला काहीच सुचत नसतं आणि जयच्या मिठीत येऊन शर्वरी रडत असते. आणि आता जयलासुद्धा खूप वाईट वाटतं. पण त्याच वेळेस पाठीमागून आता त्या अंधारात मॅक आता तिथे ओरडत येतो. आणि लगेच आता मॅक म्हणतो की अरे, आम्ही तुला भीती घालवली आणि तुझी चेष्टा केली, कसं वाटलं आमचा भूताचा ड्रामा. तर आता शर्वरी म्हणते की मला अंधाराची भीती वाटते आणि घाबरले ना मी. तर आता मॅकला आता शर्वरी मारू लागते. तर मॅक म्हणतो की तायडे तायडे, अगं आम्ही तुझी मस्करी केली. जय आता मॅकला खुणावून तेथून जायला बोलतो. तर मॅक बाहेर जातो. आणि इकडे आता शर्वरीला खूप घाबरून तिला वाईट वाटलेलं असतं. इकडे आता परबच्या घरी अनु येते आणि आता राजनने तिचा नको त्या अवस्थेत आता फोटो दाखवलेला असतो. तर आता काव्यासुद्धा तिथे येते आणि काव्या आता अनुला म्हणते की नको तू एवढं टेन्शन घेऊस. आणि तेवढ्यात आता अनुच्या मोबाईलवर आता तो राजन फोटो पाठवतो आणि म्हणतो की, आणि लगेच आता अनु म्हणते की हे बघ मला मेसेज आला आणि फोटो पाठवला. काव्या म्हणते की माझ्यासुद्धा मोबाईलवर आला. आणि अनु म्हणते त्याने पाठवला का. तर काव्या म्हणते नाही दुसऱ्या नंबरवरून आला. आणि लगेच आता काव्या म्हणते की म्हणजे आता तो फोटो व्हायरल करतोय. अनु म्हणते की त्याला लाज नावाची गोष्टच नाही आहे. काव्या म्हणते की अनु तू त्याला इग्नोर कर, त्याचे ना खूप पॉलिटिकल कनेक्शन आहेत. आणि अनु म्हणते की म्हणजे हा फोटो सगळीकडे जाणार का. आणि लगेच आता अनु म्हणते काव्या आता काय करायचं. काव्या म्हणते की तू एकदा तुझ्या घरात बोलून बघ ना. अनु म्हणते की मी काय बोलू आणि काय सांगू. आणि लगेच आता अनु म्हणते की आशुताईला सांगितलं तर ती मम्मीला सांगेल आणि मम्मी घाबरेल. शेरूताई बाहेर गेली आणि ती कामात आहे, तिला जर कळलं तर तिचं कामात लक्ष लागणार नाही. आणि लगेच आता काव्या म्हणते की शांतते सगळं मिटलेलं बरं आहे ना. आणि इकडे आता अनु राजनला फोन करते आणि लगेच राजन म्हणतो की हाय बोल. तर आता अनु म्हणते की काय मिळतंय तुला हे सगळं करून आणि तू मूर्ख आहेस का, हे सगळं का करतोस. राजन म्हणतो की एकतर मी तुझ्याशी चांगलं सरळ बोलायला आलो होतो पण तू माझं इन्सल्ट केलास. आणि राजन म्हणतो की मी तुला शिस्तीत विचारायला आलो होतो पण तू माझं ऐकूनच घेतलं नाहीस. आणि लगेच आता राजन म्हणतो की तुला मला सॉरी बोलायचं आहे ना, मग ये आणि मला भेट आणि मला सॉरी म्हण. पण आता सॉरी बोलायची वेळ निघून गेली. आणि राजन म्हणतो की आता सॉरी म्हणून नाही चालणार आहे. तर अनु म्हणते मग. आणि अनु म्हणते की मग काय हवंय तुला. तर राजन हसतच फोन कट करतो. आणि इकडे आता जय शर्वरीची माफी मागतो आणि म्हणतो सॉरी. तर शर्वरी म्हणते सॉरी काय सॉरी, मला जर अटॅक आला असता तर. जय म्हणतो की मग हॉस्पिटलला घेऊन गेलो असतो. आणि त्यानंतर इकडे आता शर्वरी जयला उशी फेकून मारते. तर जय सुद्धा आता कॉटवर येतो आणि दोघेही एकमेकांना उशीने मारू लागतात. आणि उशीमधला आता तो कापूस दोघांच्याही अंगावर उडू लागतो. आणि त्याच वेळेस आता प्रेमाने जय शर्वरीकडे बघतो. तर शर्वरी हसतच आता उशी मारत असते. आणि शर्वरीचा तो आनंद बघून आता जय एकटक नजरेने शर्वरीकडे बघतो. आणि आता दोघेही एकमेकांना उशीने आता सगळ्या रूमभर कापूस केलेला असतो. आणि त्या उशीतला कापूस एकमेकांना मारत आता त्या सगळ्या कॉटवरती कापूस पसरलेला असतो. आणि तेवढ्यात लाईट तिथे येते आणि जय शर्वरी वर बघतात. तर मॅक तिथे येतो आणि म्हणतो की हे काय केलंय तुम्ही, मी 1 मिनिट नाही झाला लाईट चालू केली तर एवढ्या रूमभर सगळा तुम्ही काय पसारा केला. आणि एवढ्यात आता मॅकला फोन येतो. आणि आता जय आणि शर्वरी एकमेकांकडे बघत असताना मॅक म्हणतो की बोला, हॅलो सुनील बोल ना. तर लगेच आता मॅकला मोठा धक्का बसतो आणि मॅक म्हणतो काय.
तर जय शर्वरी आता मॅककडे बघू लागतात आणि लगेच आता मॅक म्हणतो की आई बरी ना. तर लगेच आता जय आणि शर्वरीला संशय येतो. मॅकला धक्का बसलेला असतो आणि मॅक म्हणतो बरं बरं मी लगेच येतो. आणि लगेच आता जय शर्वरी मॅक समोर येतात आणि म्हणतात काय झालं मॅक. धक्का बसलेला मॅक म्हणतो की तायडे सर जास्त पाऊस झाला गावाकडे आणि गावाकडून फोन आला होता, माझं घर पडलं. आणि लगेच आता मॅक रडू लागतो. तर जय आणि शर्वरीला मोठा धक्का बसतो आणि रडतच आता मॅक म्हणतो की मी ना नवीन घर बांधायला सुरुवात केली होती आणि त्याच्या 2 भिंती देखील बांधल्या होत्या, पण मला काय माहिती की मला वाटलं होतं की एवढ्या पावसाळ्यात माझं हे जुनं घर राहील म्हणून. असे म्हणत मॅक आता मोठमोठ्याने रडू लागतो. आणि त्याच वेळेस आता जय हा मॅकला मिठी मारतो आणि जयच्या मिठीत येऊन मॅक आता रडत असतो. आणि जय म्हणतो की काळजी करू नकोस मॅक मी आहे. तर मॅक म्हणतो आईला काही होणार नाही ना. तर शर्वरी म्हणते काळजी करू नकोस आईला काही नाही होणार. आणि लगेच आता मॅक म्हणतो की मी जातो सर, आता मला काहीही करून पहिल्यांदा आईला बघायचंय. तर जय म्हणतो जा तू. आणि जय म्हणतो मी डिस्ट्रीब्युटरशी बोलतो, तू आईला जवळच्या हॉस्पिटलमध्ये घेऊन जा. आणि जय म्हणतो की मी फोनवर बोलतो आणि सगळ्यांशी कॉन्टॅक्ट करतो. आणि शर्वरी म्हणते की अरे मॅक एवढ्या रात्रीचं कुठे जातोयस तू. मॅक आता ऐकायला तयार नसतो. आणि लगेच आता जय म्हणतो की गाडी घेऊन जा तू. आणि मॅक म्हणतो की मी जातो. घाबरू नकोस, मी आहे. आणि लगेच आता मॅक हा बाहेर आता त्याच्या गावाकडे निघालेला असतो. तर इकडे आता जय भानावर येत आता शर्वरीच्या रूममध्ये बाहेर जातो. तर आता शर्वरीकडे बघत आता जय म्हणतो घाबरू नकोस मी आहे. आणि जय दरवाजा बंद करतो आणि हात जोडून इकडे शर्वरी आता स्वामींना म्हणते की स्वामी प्लीज मॅकच्या आईला सुखरूप ठेवा. आणि इकडे आता साक्षी ही तिच्या सासूसोबत आता पमाच्या घरी आलेली असते. आणि आता पमा त्यांना आदराने त्यांचे स्वागत करून त्यांना चहा करते. पमा म्हणते की आता साक्षी सुद्धा आली ना, आपण मस्त जेवणाचा बेत करूयात. आणि तेवढ्यात आता सुभाष सुद्धा तिथे येतो. आणि लगेच आता इकडे पमाने जेवणाचा बेत आखलेला असतो. अनु मात्र मोबाईलमध्ये आता एकटक त्या राजनचाच विचार करत बसलेली असते. आणि इकडे आता पटकन अनु ते सगळं ऐकून म्हणते की मला ना आई एक इम्पॉर्टंट लेक्चर आहे ते अटेंड करून मी लगेच येते. तर पमा म्हणते लवकर ये बरं का. आणि इकडे आता जय हा बाहेर येऊन त्याच्या आवरतो आणि रिसेप्शनिस्टला फोन करून सांगतो की मला ना आज दिवसभरासाठी गाडी हवी आहे, दोघांसाठी छोटी असली तरी चालेल. आणि इकडे आता शर्वरी मॅकला फोन करून म्हणते की मॅक पोचला का रे. तर आता मॅक म्हणतो गावात पोचलोय मी, 10 मिनिटातच घरी पोचेन. आणि मॅक म्हणतो की तायडे ऐक ना, सरांना सांग मी उद्या गाडी पाठवेन म्हणून. तर आता शर्वरी म्हणते की सांगते मी, पण तो टेन्शन घेऊ नकोस आणि काकींची ना काळजी घे. आणि लगेच आता शर्वरी म्हणते की शायनर मॅक गावापर्यंत पोहोचला. आणि इकडे आता अनु ही राजवीरला भेटायला आलेली असते. आणि अनु म्हणते राजवीर का मला त्रास देतोय आणि का असा करतो. तर राजन म्हणतो की प्रेमाने बोल ना. तर आता अनु म्हणते की का असं करतोयस. आणि राजन म्हणतो की त्रास मी नाही तू दिलास मला. अनु म्हणते की त्या दिवशी तू चुकीचा वागत होता ना म्हणून मी तुला मारलं. आणि लगेच आता अनु म्हणते की त्यासाठी मी तुला सॉरी बोलते आणि प्लीज हे प्रकरण इथेच थांबव. आणि राजन म्हणतो की सॉरी बोलायची वेळ आता निघून गेली, आता हे प्रकरण नाही थांबणार. तर आता अनु म्हणते की मग काय हवंय. तर राजन म्हणतो तू हवीस. आणि लगेच आता राजन तो चहाचा ग्लास त्याच्या मित्राकडे देत म्हणतो की भर रस्त्यात तो मला मारलंच, माझा इन्सल्ट केला. आणि लगेच आता राजन हा अनुचा हात धरतो आणि म्हणतो की तरीसुद्धा मला तू हवीस, आय लाईक इट. आणि हात झेडकारत अनु म्हणते की तू माझ्या नादी लागूच नकोस. आणि बोट करत आता अनु म्हणते की तू 1 नंबरचा नालायक मुलगा आहेस. अनु म्हणते की तुला असं कळणार नाही, मी तुझी कंप्लेंट केल्यानंतर मग तुला कळेल, बघ मग तू. आणि अनु निघून जाते. आणि लगेच आता तो राजन सगळ्या मुलांच्या मोबाईलवर आता अनु जात असताना तो फोटो पाठवते. तर सगळे मुले आता वेगळ्या नजरेने अनुकडे बघतात. आणि लगेच आता अनुच्या मैत्रिणी तिच्याकडे येतात आणि म्हणतात की अनु तू काय केलंस, हे राजवीरने तुझा फोटो सगळ्यांच्या मोबाईलवर पाठवलाय. तर अनु म्हणते काय. आणि सगळे मुली म्हणतात की सगळेजण आता काही पण बोलतायत. आणि काही मुलं म्हणतात की हा फोटो खोटा आहे, तर काही जण म्हणतायत खरा आहे. आणि लगेच आता अनुच्या मोबाईलवर मेसेज आलाय, आता हा फोटो फक्त कॉलेजपर्यंत गेलाय, बाहेर तुझ्या घरच्यांपर्यंत पण जाऊ शकतो.
आणि इकडे आता डोक्याला हात लावत अनु म्हणते की यार माझी काय चूक आहे यात. तर इकडे आता जय हा दुसऱ्या दिवशी आता शर्वरीच्या रूमचा दरवाजा ठोकावतो आणि इकडे आता त्या हॉटेलमधून जयला आता एक बुलेट नवी गाडी पाठवलेली असते आणि ती बुलेट बघून आता जय म्हणतो ही गाडी पाठवली त्यांनी. तर तो माणूस म्हणतो हो. आणि इकडे आता जय पुन्हा त्या रिसेप्शनिस्टला मॅनेजरला फोन करतो आणि म्हणतो की अहो काय पाठवलं तुम्ही. तर तो रिसेप्शनिस्ट म्हणतो की अहो तुम्हीच 2 सीटाची असलेली गाडी पाठवा म्हणाला होतात ना. आणि जय म्हणतो की गाडी म्हणजे मी कार मागवली होती, ही काय बाईक आहे बाईक. आणि लगेच आता तो मॅनेजर म्हणतो की अच्छा कार हवी आहे ना, पण कार ना दुरुस्तीला गेली आहे. जय म्हणतो अगोदर सांगायचं ना. आणि लगेच आता तो मॅनेजर म्हणतो की तुम्हाला कार मिळायला 2 ते 2.5 तास लागतील. आणि लगेच आता नाविलाजाने जय आता गॉगल घालत आता बुलेटवर बसतो आणि बुलेटला आता ॲटो स्टार्ट करून आता बुलेटचा आरसा पाठीमागे बसलेल्या शर्वरीच्या तोंडावर लावतो. शर्वरीसुद्धा मोठ्या स्टाईलने ऐटीत जयच्या पाठीमागे बसते. जय म्हणतो की नीट बसा. तर शर्वरी म्हणते माहिती आहे आणि शर्वरी जयकडे बघते. आणि त्यानंतर आता इकडे शर्वरी ही जयच्या पाठीमागे बसतात. आता तिथे 4 ते 5 बाईक घेऊन गुंड येतात आणि शर्वरीकडे बघत आणि जयकडे बघत म्हणतात. एक गुंड म्हणतो की हिचा बॉयफ्रेंड बघ किती चिकना आहे आणि दुसरा म्हणतो की बघ कशी बसली. आणि लगेच आता जय हा बाईकवर बसतो आणि आता जयच्या खांद्यावर आता हात ठेवून आता शर्वरी गाडीवर बसते आणि म्हणते की शायनर तू काय करते. रागाने आता जय गाडी स्टार्ट करतो आणि लगेच आता जय म्हणतो की कधी कधी काही जणांना त्यांची जागा आणि लायकी दाखवून द्यायची असते. आणि लगेच आता जय सगळ्यात फास्ट आता शर्वरीला मागे बसून गाडी चालवतो. तर ते गुंड हरतात आणि लगेच आता जय त्यांना म्हणतो की आणि त्यानंतर आता रे जिंकत आता जय त्यांना म्हणतो की कोणत्याही स्त्रीकडे वाकड्या नजरेने बघितलं ना तर तुम्ही बाईकच काय सायकलसुद्धा चालवण्याच्या लायकीचे राहायचे नाही. आणि जयने त्यांना दाखवून दिलेलं असतं की जय हा काय आहे. आणि शर्वरीसुद्धा इम्प्रेस होऊन पडलेली असते ती जयच्या प्रेमात. तर कसे वाटले जय शर्वरीचे प्रेम ते कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि या मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.